मंडळी नमस्कार. काशीतील ज्ञानवापीत सापडलेल्या शिवलिंगाचं रहस्य उलगडणार आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून शिवलिंगाच्या वयाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे हे कार्बन डेटिंग नेमकं आहे काय जाणून घेऊयात. सजीवांच्या मृत्यूनंतर जर त्याचं वय जाणून घ्यायचं असेल तर रेडिओ कार्बन डेटिंग केलं जातं. सजीव जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांच्यात विविध स्वरूपात कार्बन साठलेला असतो. जसजसा त्या सजीव वस्तूचा क्षय व्हायला लागतो तसतसा हा कार्बनही कमी व्हायला लागतो. हा बदल या कार्बन डेटिंग प्रक्रियेत मोजता येतो. यावरून त्या जीवाचा मृत्यू कधी झाला याचा अंदाज बांधता येतो. प्रश्न उरतो तर निर्जीव असलेल्या गोष्टींचं काय? निर्जीव गोष्टींचं कार्बन डेटिंग करता येतं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दगड किंवा धातूचं डेटिंग करता येत नाही कारण त्यात कार्बन नसतो. पण या निर्जीव वस्तूंची स्थापना केली तेव्हा त्यात धान्य, लाकूड, कपडा किंवा दोरी वापरली जाते. त्या गोष्टीत जर कार्बन सापडलं तर मग त्याचं डेटिंग करता येणं शक्य आहे.